हाय अँड हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला माहिती माझी जी यूट्यूबची ऑडियन्स आहे ना, ती रोज माझे डेली व्लॉग बघून कंटाळली आहे. मग म्हटलं माझ्या सोसायटीमध्ये एक नवीन घटना घडली, ती सगळे तुम्हाला दाखवा. मग सकाळी उठून मी खाली पार्किंगमध्ये जाऊन बघतोय तर काय, आमची जे चेंबर होतं ते उघडलेलं आणि त्या चेंबरमध्ये आमची बोर आणि त्याच्यामध्ये मोटर होती. आणि मग आमच्या घरातले थोडेसे हत्यारं म्हणजे ते पकड, पाना वगैरे ते सर्व गोष्टी घेतल्या आणि त्याच्याने ट्राय करायला लागले. पण सुरुवातीला तर ती काहीच ओपन झाली नाही आणि ती मोटर खूप जड होती. मग त्याच्यासाठी अजून एक मोठी पकड मागवली. त्यानी मग आम्ही ट्राय केलं आणि हर्षूचं काहीतरी वेगळं आपलं खेळायचंच सुरू. तिची ती मस्तीच करत फिरते. सगळे तिथं त्या मोटरजवळ थांबले आणि तिची मस्तीच सुरू. मग सगळ्यांनी एकदम जोर लावला आणि ती मोटर बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला तर काही निघली नाही. आणि तुमच्या सगळ्यांना तर एक प्रश्न पडला असेल, एवढंच आहे तर प्लंबरला का बोलवत नाही? आम्ही प्लंबरला बोलव थकलो, तो पण खूप नखरे करत होता. मग आम्ही सगळे सोसायटीवाल्यांनी बाहुबलीची ताकद लावली आणि ती मोटर बाहेर काढली. मोटर बाहेर काढल्यानंतर त्याला 2 दिवस लागले तयार व्हायला, म्हणजे सुधरवायला. तोपर्यंत 2 दिवस आमच्या बिल्डिंगमध्ये पाणीच नव्हतं. विचार करा तुम्ही, पाणी नसल्यावर तर किती काय प्रॉब्लेम्स होतात. खरं जीवनामध्ये काही इम्पॉर्टंट नसलं ना, पण पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशिवाय तर जीवनच नाही आहे खरंच. आणि मी हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट आणि फनसाठी काढतोय. दम लागला बाबा मला. कुलूप लावलं का? अच्छा, दादा म्हण दादा. मग प्लंबरला बोलवलं. प्लंबर म्हटले की दुसऱ्या दिवशीच सगळं होणार. मग दुसऱ्या दिवशी परत सर्व बिल्डिंग खाली पार्किंगमध्ये आली आणि मग ती मोटर आतमध्ये सोडली आणि आता आमच्या बिल्डिंगला भरपूर पाणी आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे एकामेकाला भरपूर सपोर्ट करतात. बेस्ट बिल्डिंग आहे. जर जर आजचा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.